झी 24 तास एक पाऊल पुढे। झटपट बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात मनोरंजन विश्वातल्या घडामोडी झटपट। नितीन चंद्रकांत देसाई निर्मित आणि दिग्दर्शित अजिंठा सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालाय। पहिल्याच दिवशी सिनेमाला 70 ते 80% ओपनिंग मिळालं। पारो आणि रॉबर्ट या दोन भिन्न संस्कृतीतल्या जीवांची प्रेम कहाणी या सिनेमात दाखवण्यात आली आहे। रिलीजच्या तोंडावर रंगलेल्या सिनेमाच्या वादामुळे काही प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आणि त्यांनी सिनेमागृहाची वाट धरली। पु ल देशपांडेंच्या साहित्य हक्कावरून रंगलेला वाद संपुष्टात आलाय। पुलंच्या म्हैस कथेवर आधारित चांदी हा सिनेमा या हक्काच्या वादावरून अडकला होता। मात्र कोर्टाने निकाल देताना शेखर नाईक यांची याचिका फेटाळली। त्यामुळे शेखर नाईक यांनी चांदी सिनेमाच्या निर्मिती आणि प्रदर्शनावर जो आक्षेप घेतला तो चुकीचा असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलंय। त्यामुळे चांदी सिनेमाच्या रिलीजचाही मार्ग मोकळा झालाय। यशराज फिल्म्स निर्मित कबीर खान दिग्दर्शित एक था टायगर या सिनेमाची चर्चा शूटिंग पासूनच रंगत होती। कारण या सिनेमात सलमान खान आणि कतरिना कैफ ही बहुचर्चित जोडी त्यांच्या ब्रेकअप नंतर पुन्हा एकदा एकत्र झळकते। या सिनेमाचा पहिला लुक रिव्हील झाला। इशिकजादे मधल्या अर्जुन कपूरच्या लुक्सची चर्चा सध्या फारच रंगतीये। एवढंच नाही तर तरुणींमध्ये तो पॉप्युलरही झालाय। अर्जुनने अभिनयाचा विचार कधीच केला नव्हता, तर अर्जुनला दिग्दर्शक व्हायचं होतं। पण लक बाय चान्स अर्जुनचं नशीब चमकलं आणि इशिकजादे मधून त्यानं धमाकेदार एंट्री केली। शाहरुख खान आणि अजय देवगण लवकरच एकाच सिनेमात झळकण्याची चिन्ह आहेत। करण जोहरच्या बॅनर खाली रोहित शेट्टी फिल्मचं दिग्दर्शन करणार यावर शिक्कामोर्तब झालंय। करणचा फेवरेट शाहरुख आणि रोहितचा फेवरेट अजय, त्यामुळे हे दोघंही या फिल्ममध्ये झळकण्याची जोरदार शक्यता वर्तवली जाते। असंच झालं तर SRK आणि अजयच्या फॅन्ससाठी ही मेजवानीच असेल। झटपट बातम्यांमध्ये आज इथेच थांबतोय। आपण पाहत राहा झी 24 तास एक पाऊल पुढे। झी 24 तास एक पाऊल पुढे।